नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्ताराला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। कन्हान नदी मेट्रो स्थानकापासून कन्हान शहरापर्यंत सुमारे 1.4 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी 310 कोटी 35 लाख रुपयांच्या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे नागपूर महानगर क्षेत्रातील उपनगरीय भागाची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि सुलभ होणार आहे। राज्य शासनाने नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी मेट्रो स्थानक ते कन्हान शहर या मार्गाच्या विस्ताराला अधिकृत मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1.40 किलोमीटर लांबीचा पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्ग आणि कन्हान शहरात एक नवीन मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 310 कोटी 35 लाख रुपये असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रोकडून करण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा समभाग, बिनव्याजी दुय्यम कर्ज तसंच वित्तीय संस्थांच्या कर्जांच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन आणि पुनर्वसनासाठी 23 कोटी 10 लाख रुपयांचा निधी राज्य शासन बिनव्याजी दुय्यम कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे। तसंच राज्य सरकारकडून 39 कोटी 78 लाख रुपयांचा समभाग आणि विविध खर्चांसाठी 63 कोटी 57 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज ही महामेट्रोला दिले जाणार आहे। दरम्यान केंद्र शासनाकडेही या प्रकल्पासाठी 39 कोटी 78 लाख रुपयांचा समभागासह 11 कोटी 85 लाख रुपयांचा बिनव्याजी कर्ज सहाय्याची मागणी करण्यात येणार आहे। हा विस्तार पूर्ण झाल्यानंतर कन्हान शहराला नागपूर मेट्रो नेटवर्कशी थेट जोडणी मिळणार असून उपनगरीय भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे।